पर्यावरणवादी जेवढे विषय आहेत त्या विषयाला आमचंही समर्थन आहे। पण 91 मध्ये आणि 2024 मध्ये वस्तुस्थिती खूप बदलली आहे, नियम बदलले आहे, टेक्नॉलॉजी बदलली आहे, परिस्थिती बदलली आहे। त्यामुळे आम्ही हा निर्णय केला की या ठिकाणी 91च्या नोटिफिकेशनमुळे डहाणूचा जो विस्तार वाचलेला आहे, थांबलेला आहे, डहाणूचा जो त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जीव गुदमरतो आहे, त्यातनं डहाणूला आपल्याला मोकळं करायचं आहे। मागच्या लोकसभेच्या वेळी आलो होतो, भरत राजपूत तुम्हाला त्यावेळेस शब्द दिला होता 50% काम केलेलं आहे, पुन्हा नव्याने सरकार आली उरलेलं 50% काम देखील करू। डहाणूचं जंगल, इथलं नैसर्गिक संपदा, इथली जैवविविधता याच्यावर कुठलाही डाग येऊ देणार नाही, आज येऊ देणार नाही। पण सामान्य माणसाचं जीवन कसं आपल्याला सुकर करता येईल हा प्रयत्न आपला असेल। आज वाढवण बंदरामुळे 10 लाख रोजगाराच्या संधी तयार होत आहेत। या संधी भूमिपुत्रांना मिळाल्या पाहिजे, याकरता भूमिपुत्रांचं स्किल डेव्हलपमेंट करण्याचं काम आपण सुरू केलं आहे। आणि येत्या काळामध्ये या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हे स्किल डेव्हलपमेंट करून भूमिपुत्रांच्या हाताला काम आपलं सरकार निश्चितपणे देणार आहे। एवढंच नाही तर मगाशी उल्लेख झाला, ज्यावेळी वाढवणचं भूमिपूजन झालं होतं, मी प्रधानमंत्र्यांना विनंती केली होती, साहेब सगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी झाली, आता देशामध्ये आमचं जे पालघर जिल्हा आहे, आमचं डहाणू आहे, हा सगळा जो भाग आहे हळूहळू नंबर 1 कडे चाललाय। कारण एशियातलं सगळ्यात मोठं पोर्ट या ठिकाणी होत आहे, बुलेट ट्रेन या भागातनं चाललेली आहे। आणि जो मुंबईचा कोस्टल रोड आहे, हा कोस्टल रोडही आम्ही आता विरार पर्यंत आणतो आहोत। म्हणजे नरिमन पॉइंट पासून विरार पर्यंत केवळ 35 ते 40 मिनिटात रस्त्याने येता येईल। मी स्वतः बांद्रा ते वर्सोवाचं काम सुरू केलं, वर्सोवा ते मडचं टेंडर निघालं, मड ते उत्तनचं काम सुरू होत आहे आणि उत्तन पासनं विरार पर्यंत या ठिकाणी या रोड करता जपानमध्ये मी गेलो होतो, तिथल्या सरकारने 54,000 कोटी रुपये देण्याची कबुली दिली। त्यामुळे मुंबईशी पालघरची कनेक्टिव्हिटी होते आहे। पण एकीकडे रस्ता आहे, दुसरीकडे ट्रेन आहे, तिसरीकडे बंदर आहे। एकाच गोष्टीची कमतरता आहे, इथे जर एअरपोर्ट आलं तर या जिल्ह्याचं चित्र बदलून जाईल। आणि मला आनंद वाटतो, माननीय प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली, आता या भागामध्ये नवीन एअरपोर्ट देखील तयार होणार आहे। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं मुंबईपासून 100-125 किलोमीटरचा पालघर जिल्ह्यातला भाग कुपोषणाकरता कुप्रसिद्ध असलेला भाग येत्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचं इंजिन होणार आहे। हे काम आपल्या सरकारने करून दाखवलं आहे। नवीन मेडिकल कॉलेज या ठिकाणी होत आहे, नवीन इंडस्ट्री या ठिकाणी येते, नवीन टुरिझमच्या ऑपॉर्च्युनिटी आपण तयार करतोय, या ठिकाणी एक्वा टुरिझमचा पार्क आपण तयार करतोय, टुरिझम करता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण तयार करतोय। खऱ्या अर्थानं सामान्य नागरिकाचं जीवन हे पूर्णपणे बदलण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। लोन ही तुम्हाला घ्यावी लागेल, आपल्याला जागे राहावं लागेल आणि त्या प्रवृत्तीला आवर घालायचा निकाल घेतला। आज शेतकऱ्यांची अवस्था काय आपण बघतो, कर्जबाजारीपणा हा एक रोग या देशाच्या शेतकऱ्यांना लागला। आम्ही याचा विचार केला, याचा मार्ग काढावा म्हणून पावलं टाकायची। काय आम्ही केलं, आम्ही लोकांनी एकत्र बसून महाविकास आघाडी या नावाचे संघटन आम्ही लोकांनी स्थापन केलं। त्याच्यामध्ये सगळ्या पक्षाच्या लोकांना घेतलं, भाजप सोडून, आणि आम्ही एक कार्यक्रम हातामध्ये घेतला। तो काय कार्यक्रम आहे, महिलांच्यासाठी काय कार्यक्रम।
आज देशामध्ये सांगितलं जातं माझी लाडकी बहीण. चांगली गोष्ट आहे. लाडकी बहीण म्हणून तुम्ही बहिणीला 2 पैसे दिले तर माझी तक्रार नाही. पण त्या बहिणीला संरक्षण मिळतंय का? आज एकट्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 6 महिने 960 भगिनी आज गायब झाल्यात. त्यांचा शोध लागत नाही. त्यांच्या संरक्षणासाठी या सरकारने काही केलेलं नाही. आज ते भगिनींचा सन्मान करायचा हे एका बाजूने सांगतो आणि दुसऱ्या बाजूने त्या भगिनींच्या अत्याचार होतो. ठाणे जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी शाळेच्या 2 कवळ्या मुलींच्यावर अत्याचार केला गेला.